मी मारुती कुदळे. आम्ही नव्यातलं नातं आहे सरांशी आणि मॅडमशी. जगताप सर आणि जगताप मॅडम ह्या दोघांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. जगताप दाम्पत्याचा मी सर आणि मॅडम असा उल्लेख केला. त्याच्यामागं खूप मोठी गोष्ट दडलेली आहे. त्यांच्या आयुष्याचं सार्थ ह्या 2 शब्दातच आहे असं मी म्हणेन. सर एका खेडेगावात जन्माला आलेले, फॅमिलीमध्ये विशेष शैक्षणिक बॅकग्राऊंड नसलेले असे जगताप सर हे पुणे विद्यापीठात येऊन प्राध्यापक होतात. ही खरोखरच खूप कौतुकाची आणि मोठी बाब आहे. तसंच आमच्या जगताप मॅडम ह्या सुद्धा त्या मानानं पुण्यात राहणाऱ्या नव्हत्या. सासवडसारख्या असं सेमी खेडेगावच म्हणता येईल त्याला, अशा खेडेगावात जन्मलेल्या, इथपर्यंत शिकल्या आणि शिक्षिका झाल्या त्या काळात. म्हणजे आजची गोष्ट आहे, आज बऱ्याच मुली महिला शिक्षिका होतात, वेगवेगळ्या फील्डमध्ये पुढे जातात. पण 40 वर्षापूर्वी ही गोष्ट नव्हती. मुलीनं शिक्षण करून शिक्षिका होणं, नोकरी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या काळात ह्याचं श्रेय मॅडम त्यांच्या आईवडिलांना देतात मेनली. आणि त्या खूप शिक्षित झाल्या, शिक्षिका झाल्या. त्यांच्या एक भगिनी नर्ससुद्धा झाल्या. म्हणजे ही खूप कौतुकाची बाब आहे. त्या काळात असं घडणं म्हणजे मोठी गोष्ट. आणि पुण्यात राहायला आल्यानंतर त्यांनी आपला संसार सांभाळून, सगळे नातेवाईक टिकून कशा पद्धतीनं त्यांनी ते दिवस काढले आणि आता ह्या पोझिशनला आलेत ते. ही सुद्धा एक म्हणजे स्टोरी लिहिण्यासारखी आहे. ते आदनमधनं आम्हाला सांगतात त्यांचे प्रसंग, म्हणजे जीवनात कोणकोणते प्रसंग आले. एका छोट्याशा खोलीत ते सांगलीला राहत होते, मोठ्या फॅमिली, गावाकडनं सुद्धा मुलं यायची त्यांचं, आणि सगळ्यांचं सांभाळून, जेवण खाणं सांभाळून मॅडम सर्व्हिसला जात होत्या. म्हणजे त्या काळात एवढे कष्ट केले आणि त्या कष्टाचं चीज खरोखरच झालं असं म्हणता येईल. दोन्ही मुलं व्यवस्थित शिक्षण झालं त्यांचं, चांगल्या नोकरीला लागले. दोन्ही सुनाही अगदी सुशिक्षित मिळाल्या, चांगल्या मिळाल्या. आणि अशा दाम्पत्याला आणि आमच्या दृष्टीनं खूपच, आमच्या मुलीला ज्यावेळेला स्थळ शोधत होतो त्यावेळेला त्यांच्या नात्यातले बधे जे आहेत त्यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही काही विचार करू नका आणि तुमच्या मुलीसाठी अगदी योग्य स्थळ आहे. आणि ते गेल्या 3 वर्षात ते सिद्धच केलेले आहे त्यांनी. आमच्या मुलीला म्हणजे सासरी गेल्यासारखं वाटतच नाही आणि आम्हालाही ती लग्न होऊन गेल्यासारखं वाटतच नाही. इतक्या जवळ आहे आणि इतकं प्रेम तिला मिळतंय. सासू सासरे म्हणतच नाही, ती आईबाबाच म्हणते त्यांना. तर अशा जगताप दाम्पत्याला मी पुढचं जीवन अत्यंत सुखी, समाधानी आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.